जिल्हा म्हणजे वीरांचा जिल्हा मानला जातो। या जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये सुरूर नावाचे गाव आहे आणि या सुरूर गावामध्ये अशा एका भक्ताचा जन्म झाला आणि त्यांनी केलेले कार्य फार महान आहे। तर त्यांचं नाव आहे धावजी पाटील। आदिमाया शक्ती काळूबाईचे भक्त मानले जातात। ज्यावेळी मंदिरामध्ये आपण काळूबाईच्या जाऊ त्यावेळेला धावजी पाटलांच्या पाया पडून आपल्याला पुढे जावे लागते। आहो काळूबाईचे भक्त शिपाई म्हटले जाते। धावजी पाटील यांना अनेक नावे आहेत। त्यांना बंगालचा गारुडी म्हटलं जातं। आहो 52 चेड्यांचा मालक म्हटलं जातं धावजी पाटील यांना। असे हे दैवत आहे धावजी पाटील यांच्याकडे। ही शक्ती आली कशी याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सुरूर गावामध्ये धावजी पाटलांचा जन्म झाला। आहो लहानपणापासूनच देवाचे वेड भक्तीचे वेड म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच लहानपणापासून धावजी पाटील यांना ही जी काळी जादू आहे त्याचे फार आकर्षण होते। लहानपणापासूनच वेड होते। जसे जसे मोठे व्हायला लागले तेव्हा त्यांची भक्ती वाढायला लागली। या शक्तीबद्दल आकर्षण वाढायला लागले। धावजी पाटील यांचे लग्न सुद्धा झाले। लग्न झाल्यानंतर धावजी पाटील यांना या काळ्या जादूचे फारच आकर्षण वाढले। निघाले गावाच्या बाहेरच निघाले। घरात पटत नव्हते। गावातील लोके सुद्धा बोलत नव्हते त्यांच्या बरोबर एवढे। अहो धावजी पाटील ज्या वेळेला बाहेर निघाले तेव्हा त्यावेळेला एक साधू भेटले आणि त्या साधूंनी धावजी पाटील यांना सांगितले की धावजी पाटील तुला जर विद्या शिकायची असेल तर तुला बंगालला जायला लागेल आणि त्या ठिकाणी तू विद्या शिक। अहो गुरुशिवाय ज्ञान नाही असे म्हटले खरे आहे। गुरु भेटले। धावजी पाटील बंगालला गेले। अहो बंगालला गेल्यानंतर घोर तपश्चर्या केली महाकालीची आणि महाकालीला साक्षात प्रसन्न करून घेतले। सगळी विद्या शिकले आणि त्यावेळेला साक्षात बघा महाकालीचे बोल आहेत। महाकालीने धावजी पाटील यांना सांगितले, धावजी पाटील तू तुझ्या पुण्यभूमीमध्ये जा आणि लोककल्याणाचे कामे कर, हे महाकालीने सांगितले। तिथून धावजी पाटील आता गावामध्ये आल्यानंतर लग्न झाल्यानंतर धावजी पाटील निघून गेले। त्यामुळे घरातील माणसे त्यांच्याबरोबर बोलत नव्हती या महापुरुषाबरोबर आणि गावात लोक सुद्धा बोलत नव्हते। तो काळी जादू करणारा आहे असे त्यांना म्हणायचे। धावजी पाटील आपले बाहेरच राहायचे। पण एक लक्षात ठेवा, चमत्काराशिवाय नमस्कार करणारी कालही नव्हती आणि आजही नाही। एकदा एक शेतकरी बैले घेऊन रस्त्यावरून चालला होता। शेतात गेला। अवताला बैले जुंपली। 8 बैले आणि धावजी पाटलांनी चमत्कार करण्याचे ठरवले। नुसता कासरा आकाशात फेकला तर 8ही बैले आकाशात उंच फेकली गेली। एवढी ताकद धावजी पाटलांची त्या शेतकऱ्याने पाहिले की बाबा ही फार मोठी शक्ती आहे धावजी पाटलांकडे। त्याने अख्ख्या गावाला सांगायला चालू केले की धावजी पाटील यांनी माझी 8ही बैले आकाशात लावली, नुसता कासरा फेकला तर। आणि त्या वेळेला सगळ्या गावात प्रचिती झाली आणि त्या गावातील लोकांनी सगळे लोक धावजी पाटलांना दैवत मानू लागले। आपली गाराणे घेऊन येऊ लागले आणि सगळ्यांचे निवारण करू लागले। धावजी पाटील बुवा यांच्याकडे अशी शक्ती होती की वाईट आणि चांगली दोन्ही शक्ती होती। लक्षात घ्या, चांगल्यासाठी चांगले आणि वाईटांसाठी वाईट अशी शक्ती धावजी पाटील यांची होती। ही गोष्ट जी आहे 18व्या शतकातील आहे। नंतर पुढे बघा, धावजी पाटील बुवा आई काळूबाईकडे गेले। काळूबाई म्हणजे महाकाली। आदिमाया शक्तीला प्रसन्न करून घेतले धावजी पाटील बुवांनी। बघा या वेळेला आदिमाया शक्ती काळूबाईने सांगितले, धावजी पाटील तू आता समाधी घे आणि तू जरी समाधी घेतली, जर कुणी भक्त तुझ्या समाधीपाशी नतमस्तक होईल त्याच्यावर कुठलीही केलेली वाईट शक्ती पळून जाईल। हा तुझा विश्वास कायम सार्थ राहील, हे आदिमाया शक्तीने सांगितले। आणि त्याच पद्धतीने 1868 साली जिवंत समाधी सुरूर या ठिकाणी धावजी पाटील यांनी घेतली। आजही आपण त्या ठिकाणी जर खरंच अगदी मनापासून गेलो, धावजी पाटील यांच्या पायाशी नतमस्तक झालो समाधीवर, तर कुणीही आपल्यावर काही वाईट शक्ती काही जादू केली असेल तर ती जादू पळून जाते। एवढी ताकद धावजी पाटलांची। आणि अनेक लोक आहेत की ते वाईट करण्यासाठी सुद्धा येतात, परंतु स्वतःचे एक मत आहे, देव कधीही कोणाचे वाईट करत नाही आणि ज्याकडे अशी शक्ती असेल त्यांनी वाईट कामासाठी त्याचा वापर करू नये।
तर चांगल्या कामासाठी वापर करावा. आदिमाया शक्ती त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील. म्हणून हा व्हिडिओ नक्की आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली, त्याबद्दल तुमचे काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आई काळूबाई सर्वांचे भले करो.